हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ड. मस्त असं आज गोळ्यावाला आला तर दारामध्ये, तर मुलांना तर खायचा होता खूप दिवसांनी. म्हणजे गोळा खाल्ला आहे आम्ही, बर्फाचा असतो ना तो, तर कलरफुल असे फ्लेवर पण असते त्याच्यामध्ये. आणि खूप दिवसांनी म्हणजे इकडं आल्याच्या नंतरच खायला मिळतं. गेल्या वर्षी खाल्लं होतं ते 1 वर्षानंतरच. आणि आता सगळं उन्हाळ्यात एकदम रोज येते ते गोळ्यावले. तर 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असे राहत येतं. आणि पोरांना एवढा आनंद होतो ना. आणि म्हणजे एवढं खात नाही, गोळे भरपूर खात येतं. तर छान मस्त असं त्यांनी घेतले होते गोळे. तर असे वेगवेगळे म्हटलं मला पण घ्यायचं आहे माऊली, मग घेतला होता. माऊली बहिणी मला पण घेतला होता. तर छान म्हणजे आभाळ पण असल्यामुळे एवढं काही थंड खाऊशी नाही वाटत. लांब उभा राहा, मी तुमचा व्हिडिओ काढी. लांब लांब लांब, माऊली दिसत नाही तुम्ही इतक्या जवळ. मी तू बाबांनी काय सांगितलं वेदिका? बैठला पैशात घालायचं नाही, काय सांगितलं तुला? तर संध्याकाळीचा भाजी वगैरे करायची होती. तर बहिणी फ्रेश मस्त असं ताजं कसं आता गावाकडे आल्यामुळं तर शेतकऱ्याचा भाजीपाला असतो. आणि ताईने ते हादग्याची फुलं वगैरे आणले होते. तर मला ती भाजी करायची होती. त्यांना म्हणलं लगेच साफ करून द्या, मग मी करीन. थोडंसं त्याला निसावं लागतं. आणि आपलं शेवग्याचे झाडं असतं ना, शेवग्याच्या झाडासारखं ते झाडं राहते त्याची, सेम तसंच राहतं, फक्त त्याला फुलं येते तर. आणि त्याला शेंगा राहते, तेवढं असतं. तर माऊलीला म्हटलं व्हिडिओ काढ. आणि त्यांना पण भाजीपाला कल्याणला जायचं होतं ना दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. तर भाजीपाला त्यांना द्यायचा होता. आणि आमच्या बाई म्हणजे कुणी ना कुणी गेलं ना इथून हमखास भाजीपाला देत असतात आम्हाला. म्हणजे मोकळ्या हाताने कधीच काही देणार नाही, असं कधीच होणार नाही. धान्य पिठंसुद्धा दळून आम्हाला इथून त्या देतात. म्हणजे भरपूर सामान देतात, गोण्याच्या गोण्या असतं. आणि कधीच मला आठवत नाही टेम्पो भरूनच सामान मला. तर मी जेव्हा सोबत गेली होती ना तेव्हा आणलं होतं. तर भाजीपाला, लिंब वगैरे, टोमॅटो, सगळं कारले, दोडके, भरपूर भाजीपाला आणला होता. आणि ताईंना आणि माझ्या जावेसाठी आणला होता, कारण मी इथं असल्यामुळे मला नव्हता न्यायचा. आम्हाला घरगुती वांगे आणि फ्लावर आणली होती. आणि संध्याकाळचा पण मी स्वयंपाकाला लागली होती तिकडे. पोरांना सांगितलं होतं मी व्हिडिओ काढायचं. तर पोरी पण थोडीशी मदत करीत होत्या. ही माझी एकच भाषी, म्हणजे मला 2 नंदामध्ये मला एकच भाषी आहे. तर ही आमची दुर्वा आहे. म्हणजे आणि माझ्या मोठ्या नंदेला 2 मुलंच आहेत, आणि छोट्या नंदेला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. तर ताई झोपल्या, कारण ताईला झालं पित्त, डोकं पण दुखत होतं, कारण त्यांची जत्रा असल्यामुळं. जत्रेला गेल्या होत्या, भरपूर असा खाऊ आणला होता पोरांना, खेळण्या वगैरे आणलं होतं त्यांनी. तर पोरी पण निश्चित होत्या. आणि म्हणजे इतकी छान ही हादग्याच्या फुलाची भाजी ना, एवढी छान लागत होती. तर मी पण स्वयंपाकाला लागल्यानंतर तर मला कांदा भजी करायची होती. भरपूर असा कांदा कट करायचा होता. आणि वांग्याची काळी भाजी पण करायची होती. तर मी आता चांगले 1 किलोचे थोडे कमी कांदे कट केले होते, कारण कांदा भजी म्हटलं आणि 10-15 जणांची मला भजी करायची होती. तर भरपूर कांदा मी असं मोठं पातेलं बरं का, पीठ मळलंच चांगलं, अर्धा किलो पीठ आणि पाऊण किलो कांदे असतील. आणि भरपूर असा लसूण पण गावरान होता. तर ते पण साफ केला होता, कारण हाताने फोडला ना हातावर चोळीला लगेच पटकन निघून होऊन जातं. तर सोन्या बसला होता वरती, तिथं माझा मिक्सरचा पॉईंट आहे ना, तर तिथं मोबाईल बघायसाठी बसला होता वरती. तर तुम्हाला तिथं पाय दिसत असतील तिची. कांद्याची मला कडू आहे, मग थोड्या टोळ्याला कडू येते म्हणजे कोणत्या बी कांद्याची कडूची येते. कांदा खायला म्हणजे प्रत्येक भाजीत छान लागतो टेस्टला, पण त्याला जेव्हा कट करतो ना तेव्हा रडायलाच लावतो. कांद्यात हा गुणच आहे. तर म्हणजे मला पण माझं बघितल्यानंतर कसं वेगळंच वाटतं माझा फोटो मला व्हिडिओमध्ये. तर स्वयंपाकाला लागली होती मस्त अशी काय मसाल्याची भाजी केली ती वांग्याची, मस्त असे इकडं आमच्या आज पोरं कामाला लावली होती. मी म्हटलं माझे व्हिडिओ घ्या, आता मला भरपूर जणांचा स्वयंपाक चांगला 2-2.5 तास स्वयंपाक करते. आणि मी ही डाळ फोडणीला टाकली, इकडं डाळ, भात, भजी, हादग्याची फुलं. तर भाकरी केल्या होत्या. बाई म्हटल्या होत्या मला पनीरची भाजी वगैरे करायची असेल तर कर.
चपात्या वगैरे, पण ताई बोलल्या नको आम्हाला भाकरी आणि भाजीच खायच्यात. आणि मिरच्या पण शिजल्या होत्या मी सकाळी, तर मिरच्या पण दह्यातल्या असतात ना त्या शिजवून टाकल्या होत्या, तर त्या पण होत्या. आणि भरपूर असं माऊली चालू होते त्याच्या ट्रायपॉडमध्ये माझे व्हिडिओ करायचं. त्याला खूप योग्य वाटतं आता मी व्हिडिओ ब्लॉग बनवते वगैरे. आणि बरं हसत होते सगळे माझ्यापाशी येते अशी चेष्टा वगैरे. आणि ताई पण नंतर आल्या होत्या, त्यांना म्हटलं तुमच्या हाताने तुम्हाला मिरची पावडर टाका, कारण नंतर आहे ना त्यांना जास्त तिखट वगैरे लागत नाही. आणि थोडंसं म्हणजे जास्त ते दाजी खूप फुसफुस करीत असतात खायच्या वेळेस खवळ. पण त्यांना पण एवढं पित्त ते झालं होतं, चेंज करून साडी काढून आल्या होत्या नंतर माझ्याकडं. तर म्हणल्या मी करते भाजी, पण नंतर वाटण टाकलं त्याने, त्यांना एवढ्या आदाड्या वगैरे आल्या, एवढी पित्त झाल्या ॲसिडिटी. भाजी करू लागले थोडासा स्वयंपाक, नंतर बाकीचं मग मी केलं. तर दिवसभर जत्रात, आणि ऊन पण एवढं होतं जत्रामध्ये. आणि कसं आपण जर लई दिवसांनी गावाला आलं तर कुणीतरी चहा पाणी आपल्याला तसं पाठवतं, चहा आणि लिंबू सरबत पण बनवतेच होते. तर ताईंना ते लिंबू सरबत प्यायल्याने वगैरे भरपूर असं पित्त झालं होतं. डोकं पण त्याला म्हटलं होतं डॉक्टरकडे जा, पण नको बोलल्या डॉक्टरकडे जायला. तर म्हणलं मी 2 गोळ्या खाल्ल्या तर आत्ताच नकोच. आणि आता चैत्र महिना म्हटलं तर जत्रा वगैरे म्हणजे सगळ्या ठिकाणी जत्रा सप्ते. आणि आमच्या इकडे जास्त नारळी सप्ते खूप मोठे येतं. आणि मी नेमकीच काय केलं माहिती की एक दिंडीचा व्हिडिओ काढला होता, आणि तो माझ्याकडून डिलीट झाला. एवढा छान व्हिडिओ होता ना खरंच, पण कसं काय माहिती मला तर कळनाच कसं काय माझ्याकडून ते डिलीटच झाला, कसं काय माहिती. तर एवढे छान छान व्हिडिओ मी काढले होते. थोडीशी क्लिप माझ्याकडे एकच क्लिप राहिली आहे, तर मी ते डिलीट केलं. आणि माझं स्टोरेज फुल झालं म्हणून मी तो स्टोरेज डिलीट करायला टाकलं होतं. डिलीट करायची होतं, तर ते माझे फोटो आणि काढले पण होऊन गेले, कारण मी एक्सपोर्ट केला नव्हता व्हिडिओ. म्हटलं मेमरी फुल झाल्यामुळे मला फुल. आणि स्वयंपाकाला भाजी वगैरे टाकली होती. आधी भाज्या वगैरे करून घेतल्या सगळ्यात शेवट भजी. आणि हे राहिलं होतं, भाकरी राहिल्या होत्या. भजी ते गरम गरमच करणार होते. आणि मसाला भरपूर असतो आमच्या घरी, कारण बाई एकदम असा 1-2 3 किलो मसाला करून ठेवत असतात. पहिले आम्हीच घरी दुसऱ्यांचे मसाले करायचो होतं, पण आता नाही करणं होतं, कारण त्यांनाच होतच नाही. आता नेहमी आजारी असल्यामुळं 2-3 वर्षापासून त्यांचं कंटिन्यू पाठ करतात, कारण त्यांची ना मणक्याची शिर दाबलेली आहे मानेच्या वगैरे. तर त्यांना होतच नाही काम, म्हणजे बळजबरी ते असं जबरदस्ती करतात. आता म्हणजे झोपून काय राहायचं म्हणून असं घरात पण पसारा भरपूर काम राहतं त्यांना, तरी पण करतात त्या काम. तशी बी आमच्या शेवयाचं त्याचं सीजन म्हणजे त्याच्यामुळेच मी गावी आलेली आहे. तर हे बघू शकता मी असे स्वच्छ असे हातगेची फुलं धुवून घेतले. नंतर छान असे म्हणजे स्वच्छ पाणी एकदम पाणी पूर्ण काढून घेतलं. आणि तेल बिल आपलं जिरे मोहरी थोडेसे टाकायचे. आणि जिरे मोहरी टाकायचे असेल तर टाकायचं, पण मी नाही टाकले, पण ज्याला टाकायचं नाही टाकू शकतो आहे. म्हणजे खूप सोपी भाजी. आणि याला ना इतकं पाणी सुटतं ना ताईंना, खूप पाणी सुटतं. मी ही खूप दिवसांनी भाजी खाल्ली होती. माझी वेदिका झाली तेव्हा बहिणी आणली होती ही भाजी, तर आत्ता आणली होती. माझी म्हणजे सगळं आवडती भाजी असेल तरी हातगेची फुलाची भाजी. म्हणजे आणि कंटिन्यू त्याला म्हणजे जोपर्यंत पाणी सुटत नाही ना तोपर्यंत त्याला हलवत राहायचं, नाहीतर ती खाली पातळ असल्यामुळे ती चिपकती खाली. तर मीठ वगैरे व्यवस्थित टाकलं, त्याला हळद वगैरे काहीच टाकायचं नाही. मी त्याच्यामध्ये ना आता आपलं जिरे हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण भरपूरच घ्यायचं. लसणाने टेस्ट छानच येते. गावरान लसूण आहे त्याच्यामुळं. तर तुम्हाला दाखवते. लसूण जिरे वगैरे दळून घेणार, थोडे आबडदोबडच दळायचे, जास्त काही बारीक दळायचे नाही, कारण ते एकदमच असं बारीक दळलं ना तर टेस्ट येत नाही. एकदम आबडदोबड दळलं ना तर चांगलं टेस्ट येतं. तर इकडे भात पण शिजायला टाकला होता मी इकडं तोपर्यंत, कारण एक काम करत बसले. दोनच सगळ्याचा गॅस असल्यामुळे स्वयंपाक जास्त क्वांटिटीमध्ये मला करायचा होता. एक सुक्की भाजी असं भरपूर स्वयंपाक केला होता, कारण त्यांना असं तेलकट वगैरे, कारण दिवसभर उन्हामध्ये फिरल्यामुळे त्यांना जेवायचंच नव्हतं. तर म्हणलं तुम्हाला बी रेसिपी शेअर करत, कधी मी माहिती नसते आपल्याला ही काय रेसिपी. तर असं बघा, मी बघू शकता तुम्ही, असं हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर अशी मी आबडदोबड दहीला ते मिरच्या ते वगैरे शेंगदाणे ते सगळं, आणि त्याला मिक्स करून घेतलं. आणि भरपूर बसल्यानंतर ना पाणी सुटलं चांगलं. 15-20 मिनटं हे भाजीला लागते तर शिजायला त्याला. तर छान असं भाजी पण माझी तयार झाली होती तोपर्यंत इकडं म्हटलं. आणि गॅस साफ करून घ्यायचं, कारण मला आहे ना भजी करायच्या आधी गॅस साफ करायचा होता. म्हटलं नंतर कधी बी करता येईल. तर बघ इतकी छान झाली ती, टेस्टला पण भाजी. सगळ्याला भरपूर असे जेवले, सगळे एवढे दमले होते तरी पण सगळ्यांनी एक भाकरी भात वगैरे खाल्ला होता. चांगलं 10-12 भाकरी केल्या होत्या मी.
आणि बघू म्हणजे खूप सुकी अशी जास्त होत नाही, कारण ते ओलसरपणाचा असतो, कारण पाणी भरपूर असं सुटलेलं असतं याला. तर भात पण शिजला होता तोपर्यंत मी ना मग म्हटलं आता भाज्याची तयारी करावं होतं इकडं. तर भाज्याचं पीठ मी सगळ्यात सुरुवातीला मळून ठेवलं होतं, म्हटलं थोडंसं भिजल्यावरती ना ते अशी क्रिस्पी भजी, एवढे टेस्टी छान झाले होते भजे वगैरे, सर्व सगळ्यांनाच आवडले. तरी ही कढई ना मग खूप मोठी आमची, म्हणजे माझ्या लग्नाच्या असं तळायला वगैरे घेतली होती, पण छोटी कढई मला सापडतच नव्हती, कारण बाईचे भांडे सगळे माळ्यावरती. तर हा आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा आजचा व्हिडिओ म्हणजे. तर सकाळीच ते निघले होते तेव्हा मी व्हिडिओ शूट केला होता त्यांचा. त्यांना पण आता कल्याणलाच राहतात ताईचे सासू सासरे, साहिल सोन्या, दोन्ही भाषे माझे, ताईंचे मिस्टर, दाजी सगळेच होते. तर आमचं असं नरसोबाचे मंदिर आहे, म्हणजे समोरच आहे. तर पाया वगैरे पडले सगळं, म्हणजे आमचं हे ना कुलदैवत आहे. मी तुम्हाला दाखवेन आता आमच्या वाडीला गेल्याच्या नंतर आमचं तिथं गाव कसं आहे काय, तिथं पण आमचा वामन सप्ताह आहे ना, तर आम्हाला जायचं आहे. मग तेव्हा मी तुम्हाला नक्कीच आमचं ते मंदिराचं काय काय असतं, म्हणजे भरपूर असं हेच म्हणजे सांगते तिथले लोक, म्हणजे काय काय जुन्या घटना घडलेल्या आहेत ते असं. तर त्या ताईने त्याने 4 व्हीलर आणलेली होती, तर त्याच्यामध्ये त्यांना जायचं होतं. आणि टप पण दिला आहे, कारण बाई ती त्यांना शेवया वगैरे इथून कसं 100 रुपयाला असे टप इथं भेटतात. तर तिकडं खूप महाग भेटतात असे टप वगैरे, 200 300 400, जाड असेल तर चांगला 500 400 500 600 रुपयाशिवाय हात नाही लावून देतं असे, म्हणजे. आणि आमच्या बाईंचं कसं साड्या घालतात ना स्वतः, तर साड्या देऊन कसं जुने टप वगैरे घेतात, बकेटी वगैरे असं सामान घेऊन ठेवीत असतात. तर काय झालं आणि मग सामान पण भरपूर झालं, तर गाडी एकदम फुल झाली होती, कारण ती CNGची गाडी असल्यामुळे त्याच्यात काही सामान जास्त बसत नव्हतं, तर गॅसची टाकी असल्यामुळे. तर ते गेले आणि नंतर मग बघू शकता एवढं काम मला होतं घरात ना, त्याला स्वयंपाक वगैरे, माझी आंघोळसुद्धा झाली नव्हती. इथं JCB पडली, तिकडे ग्लास, तांबे, मला पसारा आहे, पसाराच पसारा. इकडे बघा सगळं बॅगा, सगळं मेकअप सामान तसंच आहे. अजून झोपलेले कपडे नाही उचलेले, सगळे आताशी गेलेत पाहिजे. आता आवडीते पटापट, अजून आंघोळ्या करायच्यात आम्हाला. पहिला चहा करून देते आधी, टेस्ट चाललंय तर JCB खेळायचं काम. हे बघा स्वतःच्या कवर पुढे चालल्यात आमच्या. आज पाहुणे होते, 7-8 पर्यंत नुसतं चहा झालाय. आणि इकडे बघ किचनमध्ये तर भांडे स्वयंपाक एवढा पसारा आहे, विचारायचंच नाही. आज भाऊची चालली देवपूजा, हे बघा इकडे एवढा पसारा आहे, सगळं राडाच झाला. एवढी भांडीच पडलीत आज घासायला. तर अजून स्वयंपाक करायचा आहे मला, आम्हाला वेगळा करावं लागेल. त्यांना स्वयंपाक करून दिलंय, चपात्या भाजी भाकरी सगळं, लोणचं बिंचं चटण्या सगळं करून दिलं होतं. लई काम आहे आता, लई म्हणजे लई शेवया करायच्यात आज. सुजी काढायची आम्हाला, सुजीची.